बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अखिल भारतीय नेते यांच्याशी प्रत्यक्ष संबंध 1995 पासून झाले। या राज्याचा सेक्रेटरी करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता। केंद्रीय कमिटीमध्ये निवड करण्याबद्दल त्यांनी फार मोठी कामगिरी पक्षामध्ये बजावली। 2004 मध्ये शहर दक्षिणची जागा काँग्रेसवाले द्यायला तयार नव्हते। त्यावेळेला श्रीमती सोनिया गांधीची प्रत्यक्ष वाटाघाटी होती। त्यांनी जागा मिळवून दिली। जागा मिळवून दिल्यानंतर सुद्धा त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आमच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये येऊन दिल्लीच्या आडम मास्तर शहर दक्षिण उत्तरमधून निवडून अशा पद्धतीची माहिती त्यांना दिली। ताबडतोब मला माहिती विचारण्यात आली। त्यांनी सांगितलं काही जमान्यामध्ये शहर उत्तरमध्ये आपण निवडून आलेली गोष्ट खरी आहे, परंतु आपण 95 मध्ये शहर दक्षिणमधून निवडून आलेलं आहे। आपल्याला जागा दक्षिणमध्ये पाहिजे। ते शेवटपर्यंत ती जागा आपल्याला मिळवून देण्याबद्दल मोलाची सहकार्य केलं। शहर मध्येची जागा मिळवावी म्हणून आमचा प्रयत्न असताना 18 ऑगस्टला मी सीताराम यांच्याशी दूरध्वनीवरनं बोललो। 10-12 मिनिटं चर्चा झाली। काळजी करू नका असं त्यांनी मला संदेश दिला। आणि 19 ऑगस्टला श्रीमती सोनिया गांधीचं वेळ घेऊन ते भेटायला गेले। सोनिया गांधी राहुल गांधीशी भेटून पक्षाचे इतर काम होते आणि हे महत्त्वाचं काम शहरमध्येचं होतं। तर त्यांनी सोनिया गांधीच्या घरामध्ये प्रवेश केला। दरवाजावरच त्यांना भोवळ आलं। त्या ठिकाणी पडलं। सोनिया गांधी पळत आली। ताबडतोबीनं हॉस्पिटलमध्ये पाठवण्याकरता राहुल गांधीला आज्ञा केली आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले। बरं येऊन आले, पण नंतर त्यांची प्रकृती जी होती ती आमच्याकडे गेलेलं आहे। केवळ सोलापूर महाराष्ट्रामध्ये देशाचं फार मोठं नुकसान झालं। मार्क्सवाद लेनिनवादावर एक जबरदस्त अभ्यास, पुरोगामी अर्थशास्त्रज्ञ पुढारी कसा असावा हे सीताराम येंचुरीपासून शिकायला पाहिजे। एकदा मुरली मनोहर जोशी त्यांना म्हणले तुम्हाला हिंदुजम समजतं का? त्यावेळेला पार्लमेंटच्या चर्चेमध्ये त्याने सांगितलं तुम्हाला एक शेंडी असेल, मी 5 शेंडीवाला ब्राह्मण आहे, माझ्याशी तुम्ही हिंदुजमबद्दल बोलू शकतो का? फाट बुद्धिमत्तेचं मोठं संकट आलं होतं, कामगारावर आलं होतं। 22 ऑगस्ट 2004 रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग दिल्ली या ठिकाणी स्वतः ते येऊन कामगार आणि मालकाचं शिष्टमंडळ घेऊन अर्धा तास त्या ठिकाणी या बिडी उद्योगाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला। पण धूम्रपान विरोधी कायद्याखाली उद्योग उद्ध्वस्त झाला। लाखो माणसं बेकार होतील अशी बाजू बनली। इतकंच नाही, 1 सप्टेंबर 2006 गोदूताई 10,000 घरकुलाचं वाटप करण्याकरता स्वतः तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगला या ठिकाणी 3 वाजता निघून गेले। फार मोठा आघात आमच्या पक्षावर झालेला आहे। शक्यतो मी दिल्लीला जाणार आहे, परवा दिवशी त्यांची अंत्ययात्रा आहे। तर आम्ही
सगळे अत्यंत दुःखामध्ये आहे. आज जे सोलापुरामध्ये हे सगळं उभं राहिलेलं गोदूताई प्रोडेकर असेल, मीनाक्षी असेल, रेणनगरची 30,000 घरं असतील, पूर्ण या शहर आणि जिल्ह्यातलं जे जडणघडण आहे ते पूर्ण कॉम्रेड सीताराम येचुरीच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. म्हणून त्यांना शेवटची लाल सलामी देतो. अत्यंत दुःखद आमचं कार्य. सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922 55 9711.